बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाईल कंपनीचा मनमानी कारभार आणि कंपनीच्या मनमानी कारभाराला पाठीशी घालणाऱ्या कामगार उपायुक्तांच्या विरोधात आज विराज प्रोफाईल कंपनीचे हजारो कामगार रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळाले। कंपनीच्या सर्व युनिटमधील कामगारांनी काम बंद आंदोलन करत कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा धरला। डेप्युटी कमिशनर ऑफ लेबरच्या ऑफिसवरती हा मोर्चा आहे। त्यांनी आमच्या कामगारांच्या प्रश्नांवरती दाखवलेल्या टोटल अनास्थेबद्दल, आमचे प्रश्न हाताळण्यामध्ये त्यांनी जो पक्षपात आणि व्यवस्थापनाची बाजू घेऊन भ्रष्टाचार केला, कामगारांची प्रकरणं वर्षानुवर्षे रखडवून ठेवली आणि त्यांना न्याय मिळवण्याच्या कामामध्ये अडथळे आणले, त्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा आणलेला आहे। आता इथून पुढे पण आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू। वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। मराठा विरुद्ध ओबीसी लढा उभा करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी केलाय। भास्कर जाधव यांना गैरसमज झाला असेल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटलांना जास्तीत जास्त फसवणं, त्यांना उचकवणं, त्याचबरोबर तुम्ही आता मगाशी ते ह्यांचा हाकेंचा उल्लेख केला, त्यांना ओबीसीचा नेता म्हणून त्यांना उचकवणं, त्यांना जास्तीत जास्त चिडवणं आणि मराठा विरुद्ध या ठिकाणी ओबीसी लढा उभा करायचा हा सरकारचा डाव आहे। अजिबात नाही। भास्कर जाधव साहेबांचा गैरसमज असेल। ओबीसी समाजाचं काहीही कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची आहे। तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना घेतलेली होती। आता तीच भूमिका आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे। संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये आर्थिक घोटाळा पाहायला मिळतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं भुदरगड प्रांत कार्यालयावर मोर्चा आहे। या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ठाण्यातल्या कासारवडवली ते मोगरपाडा गाव परिसरातील 20 मीटर रुंद आणि 780 मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचं काम केलं जातंय। स्थानिक नागरिकांशी सामंजस्यानं चर्चा करून या संदर्भात हा रस्ता पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेले आहेत। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिलेत। विधान भवनातल्या उपाध्यक्ष कार्यालयाच्या दालनात बैठक बोलावण्यात आलेली होती आणि या रस्त्याच्या 780 मीटर लांबीपैकी सुमारे 180 मीटर जागा ताब्यात आली असून उर्वरित 600 मीटर जागेसाठी नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये दिलेली आहे। उर्वरित जागा ताब्यात घेण्यास स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय। या बैठकीला एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते। भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। वर्षा निवासस्थानी फडणवीस आणि कंगनाची भेट झाल्याची माहिती। भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। बातमी कल्याणमधून आहे। कल्याण पूर्वेकडील पालिकेच्या शाळा क्रमांक 19 प्रौढणकार ठाकरे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र समोर आलंय। शाळेतील प्रसाधन गृहाचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून छत गळत असल्यानं विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीची कुचंबणा होते। मुंबईतल्या मैदानांचा झोल पुराव्यांसह उघड करणार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी दिलेली आहे। मुंबईतल्या मैदानांबाबत आशिष शेलारांनी पाहणी करावी। भाजपमध्ये हिंमत असेल तर पुराव्यांसह आरोप खोडून काढावेत असं आव्हान सुद्धा अखिल चित्रे यांनी दिलेलं आहे। आदरणीय आशिष शेलारजी खरं तर ते ॲडव्होकेट आहेत, परंतु त्यांनी जे काय भेदछूट आरोप हे आदित्य ठाकरे साहेबांवर आणि शिवसेनेवर केलेले आहेत, त्याचा पर्दाफाश हे आता आपल्या माध्यमातून मी करणार आहे। आंदोलन में राजनीतिक बात करते हैं, वो आदित्य ठाकरे जी को सीधा सवाल है क्या आपने ग्राउंड बनाया है क्या? तर हे 3 फुटबॉलची मैदानं आशिष शेलारजी आदित्य ठाकरे साहेबांनी हे करून दाखवलेली आहेत। सरकार चिंता भी कर रही है और ओपन स्पेस, मैनग्रोव्स, सुशोभीकरण जैसे अभी जहां हम खड़े या 2000 पेड़ थे, अभी 8000 पेड़ हो गए, 6000 पेड़ हमने बढ़ाए। आदित्य ठाकरे हो या अपोजिशन हो, ऐसा कुछ काम किया बताइए। कांदळवन उद्यान गोराई हे आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं पूर्ण झालेलं आहे। आदित्य ठाकरे साहेब वारंवार तिथे पाठपुरावा करत आहे। ते पूर्ण झाल्यानंतर आमच्या युवा सेना या संघटनेने तिथे आंदोलन देखील केलं, तरी सुद्धा या सरकारला
हे मॅनग्रोव्ह पार्कचं उद्घाटन करायला अद्याप लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.